माहिती तंत्रज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक नवीन फीचर बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल ह्या टूलचा. तर याच्यामध्ये आपण टेक्स्ट टू कॉलम्स हा आपण नवीन फीचर आपण बघणार आहोत. जसं की आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. आपण तो फीचर कुठून पाहू शकतो? तर हा एक्सेल शीट आहे. तर ह्या एक्सेल शीटमध्ये जो डेटा जो रिबनमध्ये जो डेटा हा टॅब आहे, त्या टॅबमध्ये टेक्स्ट टू कॉलम डेटा टूलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता पहिल्यांदा आपण याची माहिती समजावून घेऊ, की नक्की हा टूल काय आहे? हा फीचर काय आहे? तर टेक्स्ट टू कॉलम हा एक्सेलमधील एक सगळ्यात महत्त्वाचा फीचर आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, जो डेटा फील्डचा होता. तशाच पद्धतीने हा एक फीचर आहे. तर याच्यामध्ये काय होतं, की एखाद्या सेलमधला म्हणजे एखाद्या सेलमधला हा सेल आहे. तर एखाद्या सेलमधला टेक्स्ट आपण वेगवेगळ्या कॉलममध्ये आपण विभाजित करू शकतो. म्हणजे वेगवेगळं करू शकतो. स्प्लिट करता येतं. उदाहरणार्थ समजा इथे मी काही इन्फॉर्मेशन दिले, तर ही इन्फॉर्मेशन मी वेगवेगळ्या कॉलममध्ये त्याला टाकू शकतो. तर असा हा फीचर आहे. तर आता टेक्स्ट टू कॉलम कधी वापरायला पाहिजे? तर समजा पूर्ण नाव वेगवेगळ्या कॉलममध्ये विभागायचं असेल, तर आपण वापरतो. पत्ता, सिटी, जिल्हा, पिनकोड हे वेगळं करायचं असेल तर वापरतो. कोमा असेल एखाद्या लाईनमध्ये जसं की मी इथे स्लॅश दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने स्लॅश असेल किंवा दुसरी एक शीट मी बनवली आहे. त्याच्यामध्ये स्पेस आहे आणि दुसऱ्या डेटामध्ये कॉमा आहे. तर जेव्हा असं डॅश, हायफन वगैरे असेल, तर तो डेटा वेगळा करण्यासाठी आपण टेक्स्ट टू कॉलम हा फीचर वापरतो. दुसरा आहे एखाद्या लिस्टमध्ये कोड नंबर असेल, तर ते वेगळं करण्यासाठी आपण याचा वापर करतो. दुसरं आहे आता टेक्स्ट टू कॉलम वापरण्याची पद्धत कशी काय आहे, ते आपण समजून घेऊ. ज्या कॉलममध्ये डेटा एकत्र आहे, तर तो कॉलम आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. इथे मी सिलेक्ट करतो. आता दुसरी स्टेप काय आहे, ती आपण डेटामध्ये जाऊन आपण टेक्स्ट टू कॉलम हा सिलेक्ट करायचा आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे 2 पर्याय दिसतायत. पहिला आहे डिलिमिटेड आणि दुसरा आहे फिक्स विथ. तर पहिला हा आपण समजून घेऊयात. आता डिलिमिटेड कधी वापरतो आपण? जेव्हा आपल्या डेटामध्ये कॉमा, स्पेस, सेमीकोलन, टॅब, स्लॅश असेल, असे वेगवेगळे जर चिन्ह वापरलेले असतील, तर तुम्ही पहिला वाला हा वापरू शकता. तिथे दिलेलं पण आहे, कॅरेक्टर सच ॲज कॉमाज ऑर टॅब्स सेपरेट ईच फील्ड. तेव्हा आपण हा डिलीट वापरायचा आहे. आता इथे मला प्रिव्ह्यू दिसत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सिलेक्ट केल्यानंतर, हा केल्यानंतर हे डिलिमिटेडला आपल्याला सिलेक्ट ठेवायचं आहे. मग मी करतो नेक्स्ट. आता इथे ऑर्डरमध्ये काही नव्हतं. ऑर्डरमध्ये. आता इथे बघा सेमीकोलन आहे का माझ्या डेटामध्ये? तर नाहीये. कॉमा आहे का? नाहीये. स्पेस नाही दिसत आहे. तर माझं काय आहे, तर स्लॅश आहे. मला स्लॅशला वेगळं करायचं आहे. मग मी ऑर्डरमध्ये जातो आणि इथे टाकतो स्लॅश. जसं मी स्लॅश टाकलं, तुम्हाला दिसत असेल, की सीरियल नंबर नंतर जी स्लॅश आहे, मेंबर नेम नंतर स्लॅश आहे, ती बघा सगळं सेपरेट झालेलं आहे. आता हे सेपरेट झालेलं आहे, तर आपल्याला काय करायचंय? नेक्स्ट असं करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर हे आपल्याला जनरल ठेवायचं आहे, टेक्स्ट ठेवायचं नाहीये. मग आपण करतो फिनिश. फिनिश केल्यानंतर प्रत्येक कॉलम माझा हा सेपरेट कंटेंटमध्ये विभागला गेलेला आहे. आयडी नंबरच्या खाली आयडी नंबर आलाय, सिटी नेरळ. ओके. तर आता ही झाली स्लॅश होतं. आता दुसरी काही गोष्ट आहे, म्हणजे इथे मला स्पेस आहे, तर इथे आपण करून पाहूयात. आता इथे मी सेम डिलिमिटेड. आता इथे मी माझी स्पेस आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये स्पेस आहे. मला स्पेसचं वेगळं करायचंय. म्हणून मी काय करतो, स्पेसला टिक करतो. स्पेसला मी टिक केल्यानंतर बघा, स्पेस जिथे-जिथे आहे, तिथलं जे कंटेंट आहे, ते वेगवेगळ्या कॉलममध्ये विभागलं गेलेलं आहे. आता मी करतो फिनिश. आता इथे कॉमा आहे. सेम तुम्हाला जर कॉमा असेल, तर मग तुम्ही सेम पुढे जायचं आहे. आता मला कॉमावर टिक करून नेक्स्ट करायचं आहे आणि फिनिश. ओके. आता हे झालं
आपण पाहिलं जो पहिला आहे डिलिमिटेड त्याचं. आता दुसरा जो डेटा आहे तो आपण समजून घेऊयात फिक्स विथ. आता इथे कधी होतं की तुम्हाला एकदम जसं आपण बोललो की जो लिमिटेड आपण सिलेक्ट करून आपण घेऊ शकतो. आता मला इथे मला जे वेगवेगळ्या कॉलममध्ये पाहिजे आहे, ते मी इथे सिलेक्ट करू शकतो. जसं की मला सीरियल नेम नंतर मला पाहिजे तर सिम्पली इथं मला सिलेक्ट अशी उभी रेष मारायची म्हणजे टिक करायची आहे. मला मेंबर आणि नेम वेगळा पाहिजे म्हणून मी मेंबरच्या इथे टिक करतो. आता मेंबर आणि नेम हा वेगळा दिसेल. त्यानंतर नेम आणि एरिया किंवा इथे मी करू शकतो. आता मला इतकेच कॉलम पाहिजेत किंवा मला अजून इथे करायचं असेल तर मी इथे करू शकतो आणि नेक्स्ट करायचं आहे. जसं की आपण आता बघू शकतो की जिथे-जिथे मी सिलेक्ट केलं होतं तेवढेच मला वेगवेगळ्या याच्यामध्ये कॉलममध्ये दिसू लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने आहे. आता हे कधी वापरतात? आता दुसरा जो ऑप्शन आहे, तो कधी वापरतात? जसं की समजा कोड असेल, ए ए-बी-सी-डी समजा हा कोड आहे, तर मला हा 2 याच्यामध्ये विभागायचा आहे. अशा वेळेला मी हा वापरू शकतो फिक्स विथ. आता मी इथे काय करणार की ए-बी-सी-डी हा मी इथून वेगळा करणार आणि माझा कोड वेगळा करणार. आता याच्यानंतर फिनिश. माझा जो मेन आहे, कोड हा वेगळा झाला आणि नंबर वेगळे झाले. तर अशा पद्धतीनं हा फीचर काम करतो. तर खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा वापरा. आता याचं काही टिप्स आहेत ते लक्षात घेऊयात आपण, की टेक्स्ट टू कॉलम हा जर आपण केला, तर जो डेटा आहे तो चेंज होतो. म्हणजे इथला पूर्ण डेटा चेंज होतो. त्याच्यामुळं आपला जर बॅकअप फाईल आपल्याला आहे, ती ठेवायची आहे आणि दुसरी कॉपी फाईल आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे. त्याच्यानंतर जो स्प्लिट होणाऱ्या सेलचं उजवीकडे जागा तुम्हाला अ, मोकळी ठेवायची आहे. म्हणजे तुमचा जो उजवीकडे जो आहे, ती जागा मोकळी ठेवायची आहे. कारण नाहीतर मग तुमचा जो डेटा आहे, तो ओव्हरराईट होण्याची शक्यता जास्त आहे. मोठा डेटा जर असेल, तर आधी छोटा एक सॅम्पल करून बघा आणि मगच त्या डेटावर काम करा. तर अशा पद्धतीने हा फीचर आहे. तर जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद.